हॅलो नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एकंदरीत 2 ते 3 जाहिराती पाहत आहोत. त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे शिक्षक पाहिजे या नावाची. सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू तालुका पारोळा संचालित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा जिल्हा जळगाव. ही जळगाव जिल्ह्यातील जाहिरात आहे. सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू तालुका पारोळा संचालित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा जिल्हा जळगाव येथे खालीलप्रमाणे अनुदानित अंशतः अनुदानित तुकड्यांसाठी खालील दर्शवल्याप्रमाणे शिक्षक पदे भरायचे आहेत. बघा, या ठिकाणी खाली नमूद केल्याप्रमाणे शिक्षक पदे भरायचे. एकंदरीत शिक्षकाची पदसंख्या आहे 4. बघा, ओके. पहिला जीवशास्त्राचं 1 पद फुल टाईम आहे, अनुदानित. सेकंड आहे पदार्थ विज्ञान, याला आपण फिजिक्स असं म्हणतो, 1 पद पूर्ण वेळ अनुदानित. तिसरा आहे जीवशास्त्र, याला बायोलॉजी म्हणतो, 1 पद पूर्ण वेळ हे अंशतः अनुदानित. आणि हिंदी किंवा शारीरिक शिक्षणासाठी 1 पद पूर्ण वेळ अंशतः अनुदानित. या एकंदरीत 4 जागेपैकी ओके जीवशास्त्र आणि भूगोल जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र 2 पदेवरील जे पूर्ण वेळ आहेत आणि खालील 2 पदे जीवशास्त्र आणि हिंदी हे पूर्ण वेळ असून ते अंशतः अनुदानित आहेत. यामध्ये माहिती दिली आहे. पूर्ण वेळ असलेल्या पदामध्ये STच्या 2 जागा, ST प्रवर्गाच्या 2 जागा व SCची 1 जागा ओके प्रत्येकी पदे प्राधान्याने भरण्यात येतील. उर्वरित पदावर OBC व खुला वर्गातील उमेदवार घेण्यात येईल. म्हणजे 4 जागेपैकी ओके 2 जागा STसाठी जर सोडल्या, 1 SCसाठी जर सोडली, तर उर्वरित पदे OBC किंवा मग ओपन म्हणून भरण्यात येईल, असं त्याचं म्हणण्याचा उद्देश आहे. समजलं. शैक्षणिक पात्रता व अटी आहे. वरील शिक्षकांसाठी त्या विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवीला किमान 2nd क्लास म्हणजे द्वितीय श्रेणी आणि BEd अशी अर्हता असावी. अपंग उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 13 एप्रिल 2026 रोजी सोमवारला सकाळी 11:30 वाजता राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा ST बस स्टँडजवळ पारोळा जिल्हा जळगाव या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे. संपर्क क्रमांक दिलेला आहे हा 0259729266. डॉक्टर AR पाटील प्राचार्य आहेत, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा तालुका पारोळा जिल्हा जळगावचे. सही जे आहेत ॲडव्होकेट वसंतराव जीवनराव मोरे अध्यक्ष आहेत ते. अशा प्रकारे ही पहिली जाहिरात होती. ही नॅशनल उर्दू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित मौलाना आझाद MH शेख उर्दू प्राथमिक शाळा भुसावळ जिल्हा जळगाव 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक व उपशिक्षक पदवीधर शिक्षक पदे भरायचे आहे. तरी खालील TET CTT पात्रताधारक उमेदवारांनी मौलाना आझाद MH शेख उर्दू प्राथमिक शाळा अहमद कॉलनी खडका रोड भुसावळ जिल्हा जळगाव येथे दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मूळ व छायांकित कागदपत्रे वर्गासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. यामध्ये एकंदरीत 2 पदे दिलेली आहेत. पहिलं पद आहे उपशिक्षकाचं HSC DEd किंवा DLEd उर्दू, TET किंवा CTT उत्तीर्ण 1 वेळ म्हणजे पूर्ण वेळ 1 पद संख्या 100% ग्रँटेड आहे. दुसरं जे आहे पदवीधर शिक्षकाचं आहे, शिक्षक पाहिजे, त्याला BA किंवा MA BEd पाहिजे इंग्लिश किंवा उर्दूमध्ये. TET CTT उत्तीर्ण असायला पाहिजे. पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईम पोस्ट 100% ग्रँटेड. तर शासन निर्णयानुसार नियम अटी राहील सर्वांकडे किंवा सर्व अधिकार संस्थेकडे दिला गेले. नंबर आहे त्यांचे, फोन नंबर ओके. भुसावळची शाळा आहे. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा ओके. आणि मुलाखती होईल तुमच्यावर 3-4 तारखेला 3 तारखेला. त्यासाठी तुम्हाला मौलाना आझाद या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. हे हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शासन मान्यता प्राप्त स्वयंअर्थ सहित मराठी माध्यम शाळा डायस क्रमांक करून दिलेला आहे. कार्यालय ज्ञानदीप इमारत स्टेशन वगैरे हे पाहून घ्या. फोन नंबर. प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी आणि मुलाखत असूनही
माध्यमिक शिक्षण सेवकाचे जे काही आहे शिक्षक आहे, विज्ञान, गणित, BSc BEdसाठी इंग्लिश, मराठी, हिंदी, BA BEd म्हणजे प्रत्येकी 5 त्या ठिकाणी 5 विषयासाठी. प्राथमिक शिक्षकासाठी HSC DEdचे 2 जागा, 7 शिक्षकांची पदे आहेत. मुलाखतीची ठिकाणे कारण ज्ञानदीप स्टेशन भाग दोंडाईचा. मुलाखत दिनांक 4 व 5 एप्रिल रोजी. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. आम्ही शिक्षणाची परिभाषा बदलतो.